जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच असल्यानं जनमानसातून संताप व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे या हत्येत ज्यांचा सहभाग असल्याची नावं समोर येत आहेत ते धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आहेत व स्वतः वाल्मिक कराडवरही 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल असल्यानं खून प्रकरणातही कराडचं नाव जोडलं जात आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नुकताच बीडमध्ये एक भव्य मोर्चा काढण्यात आला। त्यात बीडमधील वाढत्या दहशतीला मंत्री धनंजय मुंडे हेच जबाबदार असल्याचा आक्रोश सर्वच पातळीवरून व्यक्त करण्यात आलाय। सुशासन व पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही राजकीय अपरिहार्यतेचे कारण पुढे न करता या गंभीर विषयावर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचं धाडस दाखवावं अशी अपेक्षा आता बीडकरांमधून व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री हे धाडस दाखवतील का हा प्रश्न आहे। का वाढलाय बीडमध्ये मुंडे कराड यांच्या विरोधात इतका रोष? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। पवन चक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह काही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 6 डिसेंबर रोजी काही लोक कंपनीच्या कार्यालयात पैसे मागायला गेले होते। तेव्हा वाल्मिक कराडनं कंपनीच्या व्यवस्थापकांना फोन लावून 2 कोटी रुपये द्या, नाहीतर काम बंद करा असं धमकावल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे त्यावेळी या गुंडांनी तेथील एका सुरक्षा रक्षकाला मारहाणही केली होती। ही घटना मसाजोग परिसरात घडली, त्यामुळे तेथील सुरक्षा रक्षकानं स्थानिक सरपंच संतोष देशमुख यांना मदतीसाठी बोलावलं। देशमुख यांनी मध्यस्थी करत खंडणीखोरांना तिथून हाकलून दिलं। हाच राग मनात धरून या आरोपींनी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। सुरुवातीच्या काळात हे प्रकरण पोलिसांनीही फारसं गांभीर्यानं घेतलं नाही किंवा त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप होतोय। मात्र देशमुख यांच्या हत्येचा आक्रोश वाढल्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी यात लक्ष घालून सरकार व पोलिसांना जाब विचारल्यानंतर मात्र पोलिसांनी वाल्मिक कराडवर 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला। पण केवळ खंडणीपुरतं हे प्रकरण मर्यादित नाही, तर देशमुखांच्या हत्येमागे खरा सूत्रधारही कराडच असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। त्यामुळे त्याला तातडीनं अटक करावी व त्याच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल करावा या मागणीसाठी बीडमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। कराडनं आतापर्यंत अनेक खून केलेत, अनेकांकडून खंडणी वसूल केली आहे, शेकडो एकर जमिनी हडप केल्याचा आरोप केला जातोय। गेली 5 वर्ष बीडचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे कराडची इतकी गुंडगिरी वाढल्याचा आरोप आतापर्यंत फक्त विरोधकच करत होते। पण आता सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणजेच भाजपचे आमदार सुरेश धस, केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा, स्वतः धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित करू लागले आहेत। विशेष म्हणजे वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय असल्याचं स्वतः धनंजय मुंडे ही जाहीरपणे मान्य करतायत। त्यामुळे कराडला मुंडेंनीच लपवून ठेवल्याच्या आरोपात तथ्य वाटतंय। देशमुख यांच्या खुनाच्या निमित्तानं वाल्मिक कराडच्या गुंडगिरीचा व त्याच्यावर वरदहस्त असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या कारनाम्याचे एक किस्से दररोज बाहेर येऊ लागलेत। मुंडेंच्या परळीत मिसुरड न फुटलेले तरुणही कसे बंदुका कमरेला लावून फिरतायत, कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे इथं निघत आहेत याचे पुरावेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेत। हे पुरावे पोलीस अधीक्षकांकडेही दिले आहेत। आता नवे पोलीस अधीक्षक या गुंडांवर व त्यांच्या म्होरक्यांवर कारवाई करण्याचं धाडस दाखवतील का हा प्रश्न आहे। मुळात राज्याचं गृहमंत्रीपद ज्यांच्याकडे आहे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना गुंडांवर कारवाई करण्याची तेवढी मोकळीक दिली जाते का, हा त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे। कारण गुंडगिरीचे समोर उच्चाटन न होण्यामागे पोलिसांची हतबलता हे जेवढं प्रमुख कारण आहे, त्यापेक्षाही राज्यकर्त्यांचं तसं न करण्यासाठी जो दबाव असतो ते प्रमुख कारण मानलं जातं। राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी मित्रपक्षाशी शेवटपर्यंत निकरानं लढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता त्या गृहमंत्री पदाचा सुयोग्य वापर हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे।
ज्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे या सहकार्यावर गुंडांना अभय देण्याचे आरोप केले जात आहेत, त्यांच्या परळी मतदारसंघात खुलेआम कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत आणि खंडणीचे गुन्हे दाखल झालेला वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय आहे असं छातीटोकपणे जे मंत्री सांगतात, त्या धनंजय मुंडे यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मानाचं स्थान कधीपर्यंत मिळत राहील हा सामान्य बीडकरांचा प्रश्न आहे। 2015 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ मंत्र्याला पायउतार होण्याचे आदेश दिले होते। तेच फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री झालेत, म्हणूनच कायदा सुव्यवस्थेला नख लावणारे किंवा नख लावणाऱ्यांना अभय देणारे मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मंत्रिमंडळात कसे काय राहू शकतात? अशा नेत्याची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची धमक फडणवीस दाखवणार आहेत का? हाही जनतेचा प्रश्न आहे। मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्यानं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून काढण्याचा निर्णय एकटे फडणवीस घेऊ शकत नाहीत, हे खरंय। पण अजित पवार यांनाही कायदा सुव्यवस्थेपेक्षा व जनसामान्यांच्या आक्रोशापेक्षा धनंजय मुंडे इतके जवळचे वाटतात का? हाही अजितदादांना प्रश्न आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे सांगणार नाही तोपर्यंत वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार नाही असं विरोधक सांगतात। जोपर्यंत कराड शरण येत नाही तोपर्यंत विरोधकांचं आंदोलनही थांबणार नाही। मग अशा अस्थिर वातावरणात बीड जिल्ह्याला किती दिवस लटकवत ठेवणार आहे फडणवीस यांचं सरकार? ज्या बीड जिल्ह्याचे पालक असल्याचे दावे करणाऱ्या धनंजय मुंडे यांना आतापर्यंत खून झालेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी जाण्याचाही वेळ मिळालेला नाही, हे किती असंवेदनशीलतेचं लक्षण आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। कालपर्यंत धनंजय मुंडेंनी पालकमंत्री पद भाड्यानं दिलं आहे असे आरोप करणाऱ्या त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे याही कॅबिनेट मंत्री झाल्यात। धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला तर आपल्याला बीडचं पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा त्यांनाही आहे। मग जर बीडचं पालकमंत्रीपद मिळवण्याची त्यांची मनीषा आहे तर मग आपल्याच जिल्ह्यातील एका बहिणीचं कुंकू पुसलं गेलं, तिचं सांत्वन करण्याची माणुसकी पंकजा मुंडे यांनीही का दाखवली नाही, हाही प्रश्न आहे। म्हणूनच बीडचं पालकमंत्रीपद आता मुंडे बंधू भगिनींच्या हाती न सोपवता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवावं ही रास्त मागणी विरोधकांकडून होत आहे। फडणवीस यांच्यावर राज्यातील जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय, आता त्यांनी तो सिद्ध करण्याची वेळ आली आहे। बीड मधील गुंडगिरी संपवायची असेल तर खंडणीखोर वाल्मिक कराडला बेड्या घालण्याचं व त्याला अभय देणाऱ्या धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याचं धाडस फडणवीसांना दाखवावं लागेल, तरच देशमुख कुटुंबियांसह बीड जिल्ह्यातील आक्रोश शांत होऊ शकतो। मित्रपक्षाच्या दबावाला बळी न पडता फडणवीस यांनी हे धाडस दाखवावेत हीच अपेक्षा तमाम महाराष्ट्र त्यांच्याकडून करत आहे।